श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 11वा, सीता व मारुती यांची प्रथम भेट. ओम श्रीराम. सीता माता अतीव दुःखाने पश्चाताप करीत आहेत की कांचन मृगाच्या मोहाने व लक्ष्मण रेषा ओलांडून मी करंटी व निर्बुद्ध झाले. आता ज्या वृक्षाखाली सीता माता चिंतित बसलेल्या आहेत त्याच वृक्षावर हनुमंत बसलेले आहेत. तेव्हा मग सीता मातेच्या हृदयाचे दुःख जाणून हनुमंत खाली उतरतात व अलगदपणे सीता मातेच्या हातावर राममुद्रा ठेवतात. ती राममुद्रा पाहून सीता माता खूप खूप आनंदित होतात व त्या राममुद्रेला पाहून त्यांना काय बोलू व कसे बोलू असे होऊन जाते. या अति उल्हासाने व अति आनंदाने त्या बेभान होऊन मूर्छित पडतात. तेव्हा मग हनुमंत घाबरतात व रामनाम स्मरण करतात व उच्च स्वराने श्रीरामांचे भजन करू लागतात. त्यामुळे सीता माता सावध होतात व दोघेही मग खूप आनंदित होतात. परंतु अचानक सीता मातेच्या मनात आशंका निर्माण होते की हे सर्व रावणाचे मायाजाळ तर नाही ना. मग त्या हनुमंतांना विचारतात की जेव्हा आम्ही वनवासात होतो तेव्हा तर तुम्ही तिथे नव्हता, तर मग आपण कोण आहात? आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत आता त्या परमशांतीच्या म्हणजेच सीता मातेच्या सन्मुख आहे. परंतु साधकाला काही मागच्या गोष्टींचे स्मरण होते की ही परमशांती माझे ठिकाणी स्थिर होती, परंतु अचानकपणे पंचभूतात्मक पंचतन्मात्रांच्या म्हणजेच कांचन मृगाच्या मोहाला बळी पडून म्हणजेच कानाने ऐकून लक्ष्मणा धाव व मुखाने बोलून लक्ष्मणाची निर्भत्सना करून व ते गुरुवाक्य किंवा गुरुमंत्र म्हणजेच ते सुरक्षा कवच म्हणजेच लक्ष्मण रेषा ओलांडून त्या अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या फसव्या जाळ्यात सापडून ती परमशांती ढळली होती. हे असे साधकाच्या जीवनात अनेक वेळा घडते. म्हणूनच म्हणावेसे वाटते की साधकाचे अध्यात्म जीवन हे एक युद्धभूमी आहे. म्हणूनच तर श्री तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. परंतु साधकाचा हा गुरुमुद्रांकित झालेला प्राण त्या परमशांती मातेच्या समोर आलेला आहे. त्यामुळे त्या परमशांतीलाही खूप खूप आनंद होत आहे, कारण हा शुद्ध झालेला प्राण त्या परमचैतन्याचा दूत व सखा म्हणजेच गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित झालेला आहे. परंतु आता पुन्हा साधकाच्या ठिकाणी त्या मायावीपणाच्या शंकेने काहूर माजवले आहे. हे असेच साधकाचे अध्यात्म जीवन असते. म्हणूनच या अध्यात्म जीवनाला एक विचित्र खेळ किंवा युद्धभूमी म्हणावेसे वाटते. आता आपण या अध्यायाची थोडक्यात सार पाहूया. इथे कथेत सीता माता
दुःखित अंतकरणाने त्या वृक्षाच्या खाली बसलेले आहेत व पश्चाताप करतात. त्यांना आठवतं पाठीमागील सगळं, की आपण त्या कांचन मृगाच्या मोहाने लक्ष्मणाला नको ते बोललो, लक्ष्मणाने जी रेषा ओलांडली ती ओलांडून आपण रावणाच्या कपटीपणाला फसलो. हे हनुमंत अंतर्ज्ञानाने जाणतात व हनुमंत मग खाली उतरतात व जी श्रीरामांनी त्यांना मुद्रा दिली होती ती मुद्रा सीतामातेच्या अलगद हातावर ठेवतात. ती मुद्रा सीतामाता ओळखतात आणि त्यांना इतका आनंद होता की त्या आनंदाच्या भरात त्या मूर्छित पडतात. तेव्हा हनुमंतही घाबरतात. मग ते श्रीरामांचं स्मरण करतात, भजन करतात. मग सीतामाता पुन्हा सावध होतात आणि त्या दोघांनाही खूप आनंद होतो. परंतु इथे पुन्हा सीतामातेच्या मनात शंका निर्माण होते की हे सगळं जे घडतंय हे रावणाचं नाटक किंवा मायावी पण तर नाही ना. आणि मग त्या हनुमंतांना विचारतात की जेव्हा आम्ही वनवासात होतो तेव्हा तर तुम्ही तिथे नव्हते, मग तुम्ही कोण आहात? ही या अध्यायाची कथा झाली. आता आपण हे साधकाच्या दृष्टीने कसं असतं किंवा साधकाच्या अंतरंगात ही कथा कशी घडते, तर इथे आता साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत परमशांतीच्या म्हणजे सीतामातेच्या समोर आहे. परंतु साधकाला मागील काही गोष्टींचं स्मरण होतं. जसं इथे सीतामाता चिंतित आहेत आणि त्यांना रावणाने कसं अपहरण केलं हे सगळं आठवतं. तसं साधकाची परमशांती कशी ढळली हे साधकाला इथे अचानक आठवतं की ती परमशांती माझ्या ठिकाणी स्थिर होती. अचानकपणे पंचभूतात्मक आणि पंचतन्मात्रांच्या, आता पंचभूतात्मक म्हणजे काय, पंचवटी. कथेमध्ये पंचवटी म्हटले. ती पंचवटी म्हणजेच पंचमहाभूतांचा हा देह, ही पंचवटी. आणि या पंचवटीतल्या पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. इथे सगळ्यात जास्त आपण फसतो ते शब्दाला. इथे सीतामाता त्या शब्दालाच फसल्यात. म्हणजे लक्ष्मणा धाव ही मारीच्याने जी कपटीपणाने हाक मारली प्राण सोडताना, ते शब्द सीतामातांच्या कानात गेले आणि मुखाने शब्द बोलून त्या लक्ष्मणाला अद्वा तद्वा बोलतात की तुम्हाला माझ्याविषयी तुमच्या मनात पाप आलंय वगैरे वगैरे. म्हणजे शब्द ही सगळ्यात प्रभावी पंचतन्मात्रा आहे. त्या तन्मात्रेने इथे सीतामातांचं अपहरण होतं. साधकाच्या दृष्टीने शब्द म्हणजे कानाने ऐकून आपण काय करतो, कानाने कोणाची कोणीतरी आपलं निंदा करतं आणि ते आपण कानाने ऐकतो आणि मुखाने जिभेने शब्दांचा प्रहार करून त्याचा अवमान करतो आणि आपलं आध्यात्मिक घसरण करून घेतो. हे करून ती त्या पंचतन्मात्राच्या मोहाला बळी पडून. आणि अजून एक गोष्ट घडते. हे एवढं घडलं की आपलं अवनत होतो आपण आणि जे आपल्याला गुरूंनी साधना दिलेली असते किंवा गुरूंनी जो आपल्याला मंत्र दिलेला असतो ते आपलं सुरक्षा कवच असतं. इथे कथेमध्ये लक्ष्मण रेषा हे सीतामातांचं कवच होतं. इथे साधकाच्या दृष्टीने गुरुमंत्र हे साधकाचं सुरक्षा कवच आहे. आपण गुरुप्रणित साधनाच विसरतो किंवा साधना करत नाही किंवा गुरुमंत्र विसरून जातो किंवा गुरुमंत्र आपण म्हणतच नाही, त्याचा जप आपण करतच नाही. आणि त्यामुळे होतं काय की मग ती परमशांती जी आपल्या ठिकाणी आताशी कुठेतरी सुरू झाली ती सुद्धा तो अशुद्ध अहंकाराच्या फसव्या जाळ्यात सापडते आणि स्थूल देहावर येऊन नाहीशी होते. आणि हे हे असं एकदा घडत नाही. कारण एकदा घडलं तर दुसऱ्या वेळेला नाही घडलं तर आपल्याला लगेच ईश्वर प्राप्ती होईल, आपल्याला लगेच आत्मसाक्षात्कार होईल. हे साधकाच्या जीवनामध्ये हजारो वेळा घडतं आणि त्यामुळे साधकाचा अध्यात्म प्रवास हा खूप मोठा होतो, खूप लांबणीचा होतो. साधकाला खूप जपावं लागतं आणि खूप अवघड असतं. आपण समजा असं एखादा म्हणेल की हां मी खूप सजग राहणार आहे, मी खूप सावधान राहणार आहे, मी ह्या गोष्टी म्हणजे ह्या षडरिपूंचा हल्ला होऊच देणार नाही. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर किंवा
या पंचतन्मात्रांचा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपल्याला सगळ्यांना सगळे फसवतं. शब्द आता ह्या शब्दानेच फसवले सीतामातांना, इथे साधकाला पण तिथं फसवले. रूप, एखादी लावण्यवती स्त्री त्यालाच फसतात लोक. रस, जिभेचं खाण्याचा पदार्थ त्याच्यातच आहारी जातात आणि घसरतात. म्हणजे ह्या पंचतन्मात्रा साधकांना फसवतात. पण एखादा असं म्हणेल की मी याला फसणार नाही, मान्य, तो खरंच ज्ञानी असेल, म्हणजे पूर्ण झोकून दिलेला असेल, परंतु त्याच्या प्रारब्धात जर ह्या घटना घडायच्या असतील तर त्या घडतातच. इथे आपण तर खूप सामान्य आहोत, इथे देवादिकांना सुट्टी नाही. इथेच पहा, याच रामायणामध्ये सीता या विश्वाची निर्मिती करणारी महाशक्ती आहेत, परंतु त्यांचं अपहरण रावण करतो की नाही. म्हणजे आपल्यासोबत प्रारब्ध असतं हे कधीही साधकाने विसरू नये. प्रारब्धाप्रमाणे गोष्टी घडतात, पण असं जरी घडलं तरी पुन्हा उठायचं आणि साधनेला लागायचं. हजारो वेळा पडेन मी, हजारो वेळा माझी अवनती होईल, हजारो वेळा माझं पतन होईल, परंतु मी पुन्हा उठेल आणि पुन्हा माझ्या साधनेला लागेल. आणि ही जी संशय निर्माण होतात, मग संशय पण निर्माण, अरे मी एवढी साधना केली, मी एवढी साधना करतो, मी एवढी भक्ती करतो, मला एवढं ज्ञान आहे, मी एवढे ग्रंथ वाचतो, मी तीर्थयात्रा केल्यात, मी महान सद्गुरूंचा शिष्य आहे वगैरे वगैरे, असं असूनही माझं असं का झालं. मग हे सगळं खरं आहे का? ईश्वर खरा आहे का? सद्गुरू खरे आहेत का? साधना खरी आहे का? भक्ती खरी आहे का? ज्ञान खरं आहे का? या शंका निर्माण होतात आणि ह्या शंका वादळासारख्या येऊन साधकाचं अध्यात्म जीवन उद्ध्वस्त करून टाकतात. आणि हजारो वेळा घडतंय असं एकदाच नाही, कितीतरी वेळा घडतं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट असेल ना, हे सगळं घडू द्या, प्रारब्ध असू द्या, प्रारब्ध कोणी घटनाही घडू द्या, तरीही ठीक, घडलं, माझं झालं, माझं पतन झालं, परंतु हे सगळंच्या सगळं मी माझ्या सद्गुरूंना समर्पण करतो. माझा संपूर्ण विश्वास माझ्या सद्गुरूंच्या चरणकमलावर, मी संपूर्णपणे माझ्या सद्गुरूंना समर्पित आहे. ही गोष्ट जर साधकाने नाही ना सोडली, तो पुन्हा उठतो आणि वेगाने त्या टप्प्याकडे धाव घेतो. म्हणून अशा घटना कितीही घडू द्या, साधकाने उठलं पाहिजे आणि आपल्या सद्गुरूंच्यावर. स्वामी विद्यानंद एका ठिकाणी असं म्हणतात की आपल्या सद्गुरूवर प्रचंड विश्वास, आपल्या गुरुप्रणीत साधनेवर प्रचंड निष्ठा आणि संशयातीत आचरण, ही त्रिसूत्री साधकाला मोक्षाचा अधिकार देते. फार सुंदर त्रिसूत्री सांगितलेली स्वामीजींनी. सद्गुरूवर विश्वास असतो, गुरुप्रणीत साधनेवर दृढ शरीर असतो, पण संशयातीत आचरण, इथे संशयच निर्माण झाला ना. सीतामातांना संशय निर्माण झाला, साधकालाही निर्माण होतो. तर हे संशयातीत, या संशयाच्या पलीकडचं आचरण साधकाचं असलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट 1 मिनिटात सांगतो. एक महान सद्गुरू होते आत्मसाक्षात्कारी, त्यांचे बरेच शिष्य होते. नदीच्या किनारी आश्रम होता. एकदा सद्गुरूंना वाटलं की आपण एक फेरफटका मारावा आणि पलीकडे जावं. ते नाव घेतात, शिष्य नाव ओलवीत असतो, परंतु अर्ध्या भागात गेल्यानंतर त्या नावेला एक छिद्र पडलेलं असतं आणि त्या छिद्रातनं पाणी आतमध्ये यायला लागतं. तो शिष्य घाबरा होतो, सद्गुरूंना म्हणतो आता काय करायचं. सद्गुरू त्याला सांगतात, भिवू नकोस, मी आहे ना, तू घाबरू नकोस. परंतु तो घाबरतो. नावेत पाणी अगदी नावेच्या काठोकाठ भरायला येतो आणि आता त्याला वाटतं की आता नाव डुबणार आणि तो त्या नदीमध्ये उडी मारतो. तो उडी मारतो, तिथे एका खडकावर त्याचं डोकं आपटतं आणि त्याचा प्राण जातो. म्हणजे सद्गुरू सोबत होते ना, सद्गुरू सांगतात मी आहे, तू घाबरू नकोस. मात्र तिथे त्याला संशय येतो की ही एक मानवच आहे, ही नौका आता पाण्याने भरत आलेली आहे, ही आता बुडणार आहे, हेही मरतील आणि मलाही मारतील, मी वाचाव म्हणून तो उडी मारतो. म्हणून संशयातीत आचरण, संशय नको. कबीरजी म्हणतात, शंका मत कर चादर ओढ,
दो दिन तुमको दीनी, मूर्ख लोग भेद नहीं जाने, दिन दिन मैली कीनी, चदरिया झिनी रे झिनी. तर संशय नाही, आपल्या सद्गुरूंच्यावर पूर्ण समर्पण, सरेंडर सगळ्यात श्रेष्ठ मोठी साधन आहे. सरेंडर ज्याला होता आलं ना त्याची नौका पार. बस एवढंच या कथेचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.